नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं शीतल डेली ब्लॉग या चॅनलवर. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो अनेकांच्या मनात येतो. आपण अनेकदा ऐकतो, पूर्वीच्या महिला जास्त तंदुरुस्त असायच्या, पण आजकाल वजन वाढण्याच्या समस्या जास्त दिसतात. पण खरंच यामागचं कारण काय आहे? या व्हिडिओमध्ये आपण कोणावरही टीका न करता बदल झालेल्या जीवनशैलीबद्दल बोलूयात. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्वात पहिलं कारण म्हणजे दैनंदिन शारीरिक हालचाल. पूर्वी घरातील जवळपास प्रत्येक काम हाताने केलं जायचं, जसं की पाणी भरणं, धुणं आणि बाजारात जायचं असेल तर पायानेच जाणं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतात काम करणं. या सगळ्या कामामुळे शरीर सतत सक्रिय राहत असायचं. आज अनेक कामांसाठी मशीन आहेत, त्यामुळे वेळ वाचतो, पण शरीराची हालचाल कमी होते. आणि दुसरं कारण म्हणजे आहारातील बदल. पूर्वीच्या जेवणात सगळं घरचं असायचं. ज्वारीची भाकर असेल, डाळ, भात, आमटी आणि पालेभाज्या. खूप साधं जेवण असायचं, हलकं फुलकं. आज अनेकदा बाहेरचं अन्न, फास्ट फूड झालं, साखरयुक्त पेय झालं, जास्त प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ खाल्ले जातात. हे पदार्थ जास्त कॅलरी देऊ शकतात. आणि हा माझा रिअल अनुभव आहे. जेव्हा मी बारीक होते त्यावेळेस सांगते माझा आहार कसा होता. तर माझी आई मला जेवणात दुपारी जर मला भूक लागली आणि घरातलं दुसरं खाऊ वाटत नव्हतं, तर आताच्या मम्मी मॅगी देतात, तर माझी आई मला शेवया द्यायची तिखट करून. आणि चटपट खायचं म्हटलं तर ऑप्शन म्हणून शेवया होत्या. आणि आता चटपट खायचं म्हटलं तर ऑप्शन म्हणून लोक मॅगी निवडतात. आणि फोडणीचा भात तर सर्वांना माहितीच असेल, जो की रात्री उरायचा आणि त्या भाताला आपली आई थोडीशी मिरची, कांदा, हळद असं टाकून त्याला फ्राय करायची आणि तो झाला फोडणीचा भात. भातासोबत एखादी भाजी आवडत नसेल तर आपली आई आपल्याला असं ऑप्शन म्हणून करून द्यायची फोडणीचा भात. आणि आता त्याच फोडणीच्या भाताला नाव पडलं फ्राईड राईस, जे की त्यात एक्स्ट्रा सॉस वगैरे टाकले जातात. पहिले फोडणीच्या भातामध्ये सॉस वगैरे टाकले जात नाहीत. तर चला तिसरं कारण पण पाहूया. बसून काम करण्याचं प्रमाण वाढलं. चौथं कारण झोप आणि ताणतणाव. पाचवं कारण आणि वय. गर्भधारणा, प्रसूतीनंतर वाढतं वय, अपुरी झोप आणि बाळ लहान असल्यामुळे टायमिंगवर खाणं पिणं होत नाही. त्यामुळे वजनात बदल होणं हे सामान्य आहे. याचा अर्थ असा नाही की पूर्वीच्या महिला सगळ्याच बारीक होत्या किंवा आज सगळ्याच महिला जाड आहेत. प्रत्येक व्यक्तीचं शरीर हे वेगळं असतं आणि आरोग्य हे वजनावर ठरत नाही. जर निरोगी राहायचं असेल, तुमचं बाळ झोपलं असेल तर थोडी एक्सरसाइज करून घ्या. त्याचबरोबर तुमच्या मिस्टरांना सांगा, मला झोपेची खूप गरज आहे, बाळाला थोडं घ्या आणि मला थोडंसं झोपू द्या. चांगला आहार घ्या आणि टायमिंगवर जेवण करा. तुम्हाला या विषयाबद्दल काय वाटलं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शीतल डेली ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. मस्त रहा, स्वस्त रहा, काळजी घ्या आणि माझे व्हिडिओ पहा.